आज सर्व चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपट गाब या चित्रपटाचे प्रदर्शन व उद्घाटन सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात साजरा झाला आहे। आज निप्पाणीतील राजश्री चित्रपटगृहामध्ये दिग्दर्शक अनुप जत्राडकर यांची निर्मिती झालेली गाब या चित्रपटाचे आज उद्घाटन सोहळा फटाके वाजवून धूमधडाक्यात सुरू केली। हा चित्रपटमधील चित्रीकरण ग्रामीण भागातून केले असून त्यातील गाणी वेशभूषा फार चांगल्या प्रकारे केले होते। सध्याच्या परिस्थितीवर बद्दल जनजागृती करणारी भ्रूण हत्या, अल्पशिक्षण तसेच मुलींच्यापेक्षा मुलांना मानसन्मान, कमी वयात लग्न असे अनेक विषयाच्या आधारित या चित्रपटातील आज उद्घाटन सोहळा संपन्न झाली आहे। यावेळी माननीय आमदार सौ शशिकला जोल्ले तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नागरिक, नगरसेवक तसेच मंडळी उपस्थित होते। उद्योजक बहुसंख्येने सुद्धा यावेळी उपस्थित होते। हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व नागरिकांनी आनंदाने चित्रपट पाहून या चित्रपटाबद्दल कौतुक केले आहेत। सध्याच्या परिस्थितीला जाणीव ठेवून या चित्रपटाची निर्मिती केली आहे। आपल्या निप्पाणी भागाच्या व्यक्तींची ही पहिल्यांदा चित्रपट तयार केल्यामुळे सर्वांना याची उत्सुकता लागली आहे। यावेळी पहिला शो भरपूर गर्दीमध्ये व उत्साहात पार पडले आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9731 97 94 76 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। और स्ವಂತ ಟಾಕೀಸ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರಲ್ಲ नागराज मंजुळेसारखी माणसं असू देत किंवा अनुप जत्राडकरांच्यासारखे युवक असू देत, त्यांनी जे धाडस दाखवलं आणि ह्या क्षेत्रामध्ये जी एंट्री मारली ते अत्यंत कौतुकास्पद आहे। आणि हे काय लहानसहान गोष्ट नाही आहे, म्हणजे इंडियन सिनेमाच्या इतिहासामध्ये ही लहानसहान गोष्ट अशी घडली जाणार नाही आहे, कारण हे क्षेत्र नवीन आहे, इथं सगळी मोनोपॉली आहे। अशा परिस्थितीमध्ये अत्यंत अडचणींना तोंड देत अनुप या आमच्या सुपुत्रानं निप्पाणीच्या ह्या ह्याच्यामध्ये एक एंट्री मारलेली आहे, त्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि हे उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो। ನಿಮ್ಮ ಶೂಟ್ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ ಅಣ್ಣ ಫಿಲ್ಮ್ ಹೆಂಗಿದ್ರಿ? ಫಿಲ್ಮ್ ಅಗದಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದವ್ರು ನೋಡುವಂಗೈತಿ। ನಾವತ್ತು ನೋಡಿದ್ವಿ, ಅಗದಿ ಚಲೋ ಅನಿಸ್ತು। ಯಾಕಂದರೆ ಗ್ರಾಮೀಣದಾಗ ಏನೋ ಒಂದು ಕಲೆ ಇರ್ತೀವಿ, ಮಾತನಾಡುವಂಥ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಷೆ ಇರ್ತೈತಿ, ಇವೊಂದು ಅಗದಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುಟ್ಟುವಂಥ ಕೆಲಸ ಈ ಪಿಕ್ಚರ್ದಾಗ ಆಗೈತಿ। ಈ ಪಿಕ್ಚರ್ ಯಶಸ್ವಿ 100% ಆಗ್ತದೆ ಅಂತ ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ सर। ನೀವು ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಒಂದು ನಿಮಿಷ पिक्चर अगदी छान घेतलं आहे, विषय चांगला आहे। जरी ग्रामीण भागातून घेतलेलं असलं तरीसुद्धा भ्रूण हत्या हा मेन त्यातला मुद्दा आहे, आशय आहे पिक्चरचा। पण ते पिक्चर इतकं रंगत आणि त्याचं संगीत, त्याचे गाणी हे सगळं बघितल्यानंतर लोकांना तो आवडणार, आम्हालाही छान वाटला।
पिक्चर चांगला जाईल, चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे आणि आपल्या भागातील म्हणजे आपल्या निपाणीतील जत्राटकर फॅमिली यांनी केलेलं असल्यामुळं आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. पिक्चरचा कॉन्सेप्ट काय आहे? पिक्चरचं कॉन्सेप्ट असा आहे की मुलगा पाहिजे पण मुलगी नको, त्यामुळं भ्रूण हत्या केली जाते. मुलगी असेल तर त्याचा गर्भपात केला जातो, हा कॉन्सेप्ट आहे. पण त्यांनी ते असं गाव म्हणून या पिक्चरमध्ये जनावरांतसुद्धा जर म्हैस झाली तर रेडी झाली तर ती चालते, पण रेडा झाला तर चालत नाही. तर रेड्याला मग सोडतात, पण रेडी झाली तर घरात ठेवतात. कारण माणूस हा कसा आहे, स्वार्थी आहे. त्याच्यानं आपल्याला काय फायदा आहे हा बघ. रेडी झाली तर ती पुढं म्हैस होणार आहे, त्याच्यापासून दूध मिळणार आहे, तर ती पाहिजे. तसंच ह्याच्यामध्ये आपल्या माणसामध्ये कसं आहे की मुलगी नको. मुलगी का नको तर खर्च आहे, तिला दुसऱ्या घरात द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी लग्नाचा शिक्षणाचा सगळा खर्च करून तिला हे द्यायला पाहिजे. तर मुलगा असेल तो जो दिवा म्हणून सांभाळला जातो, आपल्या घरचा दिवा आहे, त्याचे लाड केले जातात. हा मेन त्याच्यातला आशय आहे. त्या आशयावर त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि त्याला वेगळा अर्थ देऊन गाव बिया पिक्चर असं नाव देऊन त्यांनी हा समाजासाठी एक चांगला संदेश ठेवला. ಆ ಹೆಸರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ನಿಸರ್ಗದ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಸಮಾನತೆ ಅನ್ನೋದು ಈ ಒಂದು ಫಿಲ್ಮ್ದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಫಿಲ್ಮ್ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ನೋಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಆಶಯ. ನಾವು ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಬಹಳ ಅದ್ಭುತ ಫಿಲ್ಮು. ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂದೇಶ, ಸಮಾನತೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಫಿಲ್ಮ್ದಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಕೆಲಸ ಹೆಂಗಿತ್ತು ರೀ? ನಾವು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಹಾಡುಗಳನ್ನು ಅವರು ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಅದ್ಭುತವಾದಂಥ, ಭಾಳ ಸೌಮ್ಯಜೀವಿ ಅನುಪ ಅವರು, ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರು ಕೂಡ ಅವರು. ಅವರ ಕೆಲಸ ಭಾಳ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದದ್ದು. ಎಲ್ಲ ಅವರು ಮಾತನಾಡುವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದ ಕೂಡ ಸಮಾಜಕ್ಕೆ, ನಿಸರ್ಗಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಗುವಂಥ ಒಂದು संदेश सदा ಅವರ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. जत्राटकर कुटुंबियांच्या मार्फत आज आपण सर्वजण अनुप याच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या उद्घाटना निमित्तानं इथं अतिशय प्रेमानं आपुलकीनं उपस्थित राहिला, याबद्दल मी सर्वांचं अतिशय मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि मी अगदी 2 मिनिटांमध्ये अनुप हा अतिशय 6वीला असल्यापासून लिखाणाकडे तो वळलेला होता. त्यानंतर तो कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा त्यानं शिकार नावाची एक शॉर्ट फिल्म काढली आणि नंतर त्याने त्यामध्ये गती घेतली. पण आज हा जो दिवस आम्ही पाहतोय यासाठी अनुपला 18-19 वर्ष अतिशय खडतर परिश्रमातून आणि टेक सकल अशा परिस्थितीतून पुढे जाऊ लागलो. शेवटी त्याचा अंतिम ध्येय होतं की मी एकतर सिनेमा बाहेर काढल्याशिवाय लग्न करणार नाही. आणि आज त्याचं जे काही जिद्द होती, जे उद्दिष्ट होतं ते फळाला आलेलं आहे. आणि दुसरं असं की आज त्याचा वाढदिवस आहे आणि या आठवड्यामध्ये सिनेमाची तारीख मिळाली, त्याच आठवड्यामध्ये त्याला मुलगी ठरली आणि साखरपुडा झालेला आहे. तेव्हा मी परत एकदा सगळ्यांनी तुम्ही आमच्यावर जे काही प्रेम दाखवलं आणि आपुलकीने उपस्थित राहिला त्याबद्दल मी परत एकदा तुमचं मनापासून धन्यवाद मानतो आणि तुम्हाला मी माझ्या वतीनं तुमच्या ऋणात राहण्याची इच्छा व्यक्त करतो एवढं सांगतो. आणि आपण एक विनंती आहे की हा सिनेमा प्रत्येकानं पूर्ण पाहावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुमचे रिपोर्ट द्यायचे आहेत. थँक्यू. सुपुत्र अनुप जत्राटकर यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे. शिकारी हा चित्रपट एक शॉर्ट फिल्म सराने आणि अनुप माझ्याकडे आले होते आणि सकाळी मॉर्निंगला एक शॉर्ट फिल्म आहे ते जरा प्रदर्शित करूया आणि लोकांच्यापर्यंत कला आपण दाखवू. आणि त्यावेळेला मी त्यांना प्रदर्शित करायला दिलं होतं आणि मी परवा दिवशी स्वतःहून अनुपचा नंबर घेऊन म्हणजे पिक्चर आपण मी लावतोय थिएटरमध्ये, तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यासाठी मग त्याचा सगळ्या काही गाईडलाईन्स होत्या त्या मी दिल्या. अनुपचं आणि जत्राटकर फॅमिलीचं सगळ्यांचं कौतुक आहे. मराठी पिक्चरमध्ये आता माझा अनुभव या थिएटरमध्ये 40 वर्षाचा आहे. आजकाल हे धाडस आहे, मी अनुपला हे सांगेन की हे धाडस आहे मोठं पिक्चर काढणं वगैरे. पण मराठीमध्ये एक असं आहे की मराठीमध्ये चेहरा लागत नाही.
पिक्चरमध्ये आशय चांगला असावा लागतो. अगदीच कोणतरी आपला लक्ष्मीकांत बेर्डेच पाहिजे किंवा अशोक सराफच पाहिजे किंवा आणि नाना पाटेकरच पाहिजे असं नाही. पिक्चरमध्ये जर खरं चांगली कथानक असेल आणि ते पटकथा आणि त्याचं चित्रीकरण अगदी चांगल्या पद्धतीने झालं तर कोणताही पिक्चर जब्यासारखा पिक्चर फॅन्ट्रीसारखा पिक्चर सुद्धा चालला. त्यामुळं हा पिक्चर चालला ह्याच्यामध्ये मला बरंचसं पोटेन्शियल दिसतंय आणि मला खात्री आहे हा पिक्चर चालणार आणि गाणीही चांगली आहेत, चित्रीकरणही चांगलं आहे आणि पिक्चरमध्ये अर्थही चांगला आहे. बघताना त्या शॉर्ट नावावर वाटतंय की काय वेगळं पिक्चर असेल, पण आज जर पिक्चर बघितलं तर त्या पिक्चरमध्ये खरोखर अर्थपूर्ण आहे आणि याच्या पाठीमागं अनुपचं आणि जत्राटकर फॅमिलीचं फार मोठं कष्ट आहे. त्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. अनुप जत्राटकर व जत्राटकर फॅमिली यांचं मी अभिनंदन करतो. पिक्चर काढायचं आता काय ह्या ह्याच्यात सोपं नाही, तरी सुद्धा अनुपनं परिश्रम घेऊन ते जिद्द आणि चिकाटी ह्या ठेवून ह्या पिक्चर बनवले. तर निप्पाणकरांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व निप्पाणीकरांना मी विनंती करतो की हा पिक्चर सगळेजण पाहावं असं विनंती करतो. कारण की आपला निप्पाणीचा अनुप जत्राटकर हा पिक्चर बनवलेला आहे, तर त्यांना स्कोप किंवा सपोर्ट देण्याचं आम्ही सगळ्यांना काम आहे. त्यासाठी सगळेजण मिळून त्यांना करूया. आणि महत्वाचं म्हणजे निप्पाणी हा कलेचा क्षेत्र असल्या कारणानं निप्पाणीतून अनुप जत्राटकर हा पिक्चर काढल्यामुळं त्यांना परत एकदा शुभेच्छा करतो. आणि तो ನಮ್ಮ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಪಿಕ್ಚರ್ ತೆಗೆಯೋದು ಅಷ್ಟೇ ಸುಲಭ ಅಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಧಾಡಸ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಅನೂಪ್ ಜತ್ರಾಟ್ಕರ್ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ದಾಸಿ ಮಾಡಿ ಈ ಪಿಕ್ಚರ್ ಅನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮರಾಠಿ ಇರಲಿ ಕನ್ನಡ ಇರಲಿ ನಾವು ಅಂತಮರಂಗೆ ಇರ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕನ್ನಡದವರು ಇರ್ಬೋದು ಮರಾಠಿದವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಪಿಕ್ಚರ್ದ ನೋಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಮುಂದಿನ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಶುಭೇಚ್ಛೆಯನ್ನು ಕೋರಬೇಕಂತ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.